हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम टू अ न्यू व्हिडिओ. सो आज मी करणार आहे 24 आवर्स हेल्दी फूड चॅलेंज. सो मी खूप साऱ्या व्हिडिओज अशा बघितल्या की ज्याच्यामध्ये सगळेजण 24 आवर्स हेल्दी फूड चॅलेंज करत आहेत. सो मी ठरवलं की आपण पण करूया. माझ्यासाठी खूप हार्ड आहे ते, कारण मी खूप जास्त जंक फूड खाते. सो या बघूया. सो फॉर द ब्रेकफास्ट आपण बनवणार आहोत बीटरूट ओट्स चिला, ज्याची रेसिपी मी पिंटरेस्टवर बघितली. मी इथे दाखवेल तुम्हाला. ज्याच्यामध्ये त्यांनी बीटरूट आणि ओट्स याचं दोन्हींचं मिळून चिला बनवलाय. पहिले ओट्स आपल्याला रोस्ट करून घ्यायचं, त्याचं पीठ बनवायचं, त्याच्यामध्ये बीटरूट वगैरे टाकून त्याचं बॅटर बनवून मग चिला बनवायचा. सो आपण थोडंसं मॉडिफाय करूया, लाईक आपला पर्सनल टच जेव्हा त्या रेसिपीमध्ये. सो फॉर द ब्रेकफास्ट आपण बनवणार आहोत बीटरूट ओट्स चिला, ज्याची रेसिपी मी पिंटरेस्टवर बघितली. मी इथे दाखवेल तुम्हाला. ज्याच्यामध्ये त्यांनी बीटरूट आणि ओट्स याचं दोन्हींचं मिळून चिला बनवलाय. पहिले ओट्स आपल्याला रोस्ट करून घ्यायचं, त्याचं पीठ बनवायचं, त्याच्यामध्ये बीटरूट वगैरे टाकून त्याचं बॅटर बनवून मग चिला बनवायचा. सो आपण थोडंसं मॉडिफाय करूया, लाईक आपला पर्सनल टच जेव्हा त्या रेसिपीमध्ये. सगळ्यात पहिले आपल्याला ओट्स रोस्ट करून घ्यायचे थोडेसे, तर ते करून घेऊया आधी. मी इथे घेतले सफोराचे ओट्स, तुम्ही कोणतेही घेऊ शकता. ओट्सला थोडेसे टोस्टी होईपर्यंत रोस्ट करायचे आपल्याला. आपले ओट्स आता गोल्डन ब्राऊन झालेत. आपण त्याला आता मिक्सरमध्ये बारीक करूया. फर्स्ट जे आपण ओट्सचं पीठ बनवून घेतलंय ते टाकायचं आहे अकॉर्डिंग टू द रेसिपी. अनियन्स, ग्रीन चिली, गाजर ॲडिशनल टाकते मी. त्या रेसिपीमध्ये नव्हतं दिलेलं, बट माझ्याकडे घरात आहे म्हणून मी टाकते. मेन इन्ग्रेडियंट बीट आणि कोथिंबीर. थोडंसं बेसन पण टाकूया आपण, जस्ट फॉर बाइंडिंग. आता यात पाणी टाकून मिक्स करून घेऊया आपण. मीठच नाही टाकलं पण, मीठ. थोडंसं स्पाइस ॲड करायला मी चिली फ्लेक्स पण टाकते. इथे मी थोडं आलं लसूण पेस्ट पण टाकली. तर मिक्स करून बॅटर इथे रेडी. याचा कलर इतका सुंदर आलाय ना, खूप छान वाटतं. So here our chila is ready. Let's taste now. खूप छान झालं, वाटतच नाही ओट्स आहे. खूपच, खरंच खूप छान झालं. नक्की ट्राय करा. हेल्दी फूड चॅलेंजसाठी मी नारळ पाणी पण आणलेलं आणि विसरून गेले. सो लेट्स हॅव इट. मम्मीला विचारा पण, मम्मी कसं आलं? एक नंबर. तू रेकमेंड करशील का बनवायला? नक्की बनवून बघा. 2 hours later. सो इट्स लंच टाइम नाव, आणि लंचसाठी मी बनवणार आहे हेल्दी सँडविच. तर बघूया आपण कसं बनवायचं. सो सँडविचसाठी मी घेतलं आहे पहिले ब्राऊन ब्रेड, कांदा, टोमॅटो, काकडी, बटाटा आणि बीट, गाजर मे बी. If you want, you can skip batata. तर आपण सँडविचला टोस्ट करायला ठेवलेलं आहे आता. ओके, तुम्हाला हवं तर तुम्ही चीज पण ॲड करू शकता, पण आपल्याला हेल्दी बनवायचं म्हणून मी चीज पण टाकले. तुम्ही बटाटा पण स्किप करू शकता. मला बटाटा हवा आहे म्हणून मी टाकले.
आणि बाकी काही आपण आणलेलं नाहीये. सगळं हेल्दीच याच्यात व्हेजिटेबल्स आहेत. ब्रेड पण आपण ब्राऊनवाला यूज केलाय. Let's test our sandwich. Normal sandwich. Nothing special. Sandwich also healthy असतो. So yeah, let's have it. गाईज आता इव्हनिंगचे वाजले 6 आणि आता टाइम झाला आहे स्नॅकचा. तर मी त्यासाठी बनवणार आहे चिकपी सलाड. चिकपी सलाडमध्ये मी चिकपीला आपले जे काळे चणे असतात त्याच्याने रिप्लेस केले. ते पण खूप हेल्दी असतात. सो त्याचा सलाड बनवूया आपण. तर त्या सलाडसाठी आपल्याला लागणार आहे काळे चणे, जे की मेन इन्ग्रेडियंट आहे. त्याला भिजून उकडून घेतलेलं आहे. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, लिंबू एवढंच टाकणार. गाजर, बीट, काकडी, अजून तुम्हाला कुठले व्हेजेस टाकायचे असेल तर टाकू शकता. लेट्यूस वगैरे पण टाकू शकता. बट मला सिम्पल बनवायचं आहे, जे की 5 मिनिट्समध्ये बनेल, म्हणून आपण शॉर्टकट बनवूया. So here our salad is ready. Let's test it. खूप छान झालं. स्पेशली लिंबू आणि पेरी पेरीमुळे खूप भारी लागतंय. हेल्दी विथ टेस्टी. नक्की ट्राय करा. आमच्या तुळशीच्या झाडात आहे ना छोटी छोटी गोगलगाईची पिल्लं आहेत. इतकी छोटी आहेत की ती दिसत पण नाहीत. मी तुम्हाला दाखवते. वेट. आय डोंट नो इफ यू कॅन सी. छोटी छोटी आहे. ते इथे कुठून आले, पण खूप छोटे आहेत. इतकी छोटे आहेत की रेअरली दिसतील डोळ्याने. खूप मस्त आहेत. क्यूट आहेत. इतकी छोटी गोगलगाय मी फर्स्ट टाइम बघितले लाईफमध्ये. सो या गाईज, इट इज द डिनर टाईम. सो डिनरसाठी मी बनवणार आहे कुकुंबर सलाड, जो की असा बनवायचा आपल्याला. जास्त काही नाही आहे त्याच्यात, फक्त कुकुंबर आणि दही वगैरे टाकायचं आहे. मी फक्त कुकुंबर सलाड बनवणार आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही बाकीच्या वेजीस पण टाकू शकता. जास्त काही नाही, आपली नॉर्मल कोशिंबीर असते तसंच आहे, जस्ट थोडं फॅन्सी व्हर्जनमध्ये. तर या बनवूया. सो मी ते कुकुंबर स्लाइस करून घेतले. आता याच्यात आपल्याला दही, थोडासा लिंबू, चाट मसाला पण टाकू शकतो. बस एकच टाकायचं. So our salad is ready. Let's test it. सरप्राइझिंगली खूप चांगलं लागते. पेरी पेरी मसाल्यामुळे खूप चांगलं लागते. आज स्नॅक खायला खूप छान आहे. रेकमेंडेड. सो या गाईज, दिस इज इट फॉर टुडेज व्हिडिओ. तो सगळ्या रेसिपींपैकी मी रिकमेंड करेल की ओट्स चीला आणि काळ्या चण्यांचा सलाड नक्की ट्राय करा. खूप छान आहे, खूप छान आहे. काकडीचा सलाड पण ट्राय करू शकता तुम्ही, जर तुम्हाला काहीतरी स्नॅक टाईप लेट नाईट स्नॅक हवा असेल तरी पण खूप चांगला येते. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल अँड फॉलो मी ऑन द Instagram. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.